नमस्कार मंडळींनो, तुमचं माझ्या सारिकाच किचन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मी आज खूप सोप्या पद्धतीने घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची आहे ती सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण पाहायला विसरू नका. चला तर मग अशा पद्धतीने मी स्वच्छ करून अशा घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि घेताना शेंगा थोड्या कवळ्याच घ्यायच्या आहेत आपल्याला. बघू शकता आता मी स्वच्छ करून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं असं. आता पाणी टाकल्यानंतर आपण याला 5 ते 10 मिनटासाठी छोट्या गॅस म्हणजे छोटी गॅसची फ्लेम करायची आहे आणि त्यावरती ठेवून देणार आहोत, कारण जेणेकरून आपल्या शेंगा थोड्याशा मऊ होतील अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत. त्यानंतर मी याला झाकून ठेवणार आहे जेणेकरून वाफ आपली बाहेर जाणार नाही. त्यासाठी मी लागणारं साहित्य सांगणार आहे. लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत. अशा बारीक अशा मी कुठून घेतलेल्या आहेत लसण पण बघू शकता तुम्ही. त्यानंतर घेतलेले मसाले सांगणार आहे मी. त्यासाठी घेतलेले आहेत 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, थोडीशी लसणाची पेस्ट, 1 ते 1.5 चम्मच मी नमक घेतलेला आहे. त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने 2.5 ते 3 चम्मच मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्या शेंगा बनवून तयार झालेल्या आहेत. एकदम मऊ अशा झालेल्या आहेत. चला तर मग आता आपण फोडणी देण्यासाठी सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्यामध्ये 2 चम्मच मी तेल टाकलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी मस्त अशी तडतडल्यानंतर त्यावरती टाकणार आहोत आपण जिरे. बघू शकता अशा पद्धतीने जिरे पण टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर टाकणार आहोत लसणाची पेस्ट केलेली, ती पण टाकून याला मस्त असं फ्राय करून घेणार आहोत आणि वरतून आपण खडे मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये टाकणार आहे मी लाल तिखट. लाल तिखट टाकल्यानंतर थोडंसं असं मस्त असं मिक्स झाल्यानंतर त्यावरतून टाकणार आहोत आपण घेवड्याच्या मस्त अशा शेंगा. बघू शकता आता याला आपण मस्त असं परतून घेणार आहोत आणि त्यावरतून टाकणार आहोत आपण शेंगदाण्याचं कूट, कारण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर खूप छान भाजी लागते, चविष्ट भाजी लागते. त्यानंतर वरतून टाकणार आहे मीठ मी थोडंसं आणि घेवड्याच्या शेंगाला अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण त्यामध्ये ऑलरेडी आपण याला थोडंसं शिजून घेतल्यामुळं शेंगा ॲटोमॅटिक शिजतात. आणि तुम्ही जर कधी अशा पद्धतीने भाजी केला नाहीत तर नक्कीच करून पहा. बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण घेवड्याच्या शेंगासोबत अशी मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी पण तयार करून घेतलेली आहे. बघू शकता ही भाकरी आहे ज्वारीची भाकरी. घेवड्याच्या शेंगाची भाजी खायला खूप छान चविष्ट लागते. तुम्ही कशा पद्धतीने तुमची भाजी बनवता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी रेसिपी तुम्ही जर कधी ट्राय केला नसाल तर नक्कीच एकदा ट्राय करून पाहायला विसरू नका. आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत